नाइन्थ के लिए स्टडी और बच्चों के लिए गेम या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर आज आपण बघणार आहोत 9वी साठी संत वाणी आ धरीला पंढरीचा चोर याचे रसग्रहण। संत वाणी आ धरीला पंढरीचा चोर याच्या अगोदर संत वाणी अ जैसा वृक्ष नेणे याचे रसग्रहण मी तुम्हाला पाठवले आहे। तर मग आज आपण संत वाणी आ धरीला पंढरीचा चोर याचे रसग्रहण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न, पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा। तर आपण दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवूया। तर पहिली, प्रस्तुत कवितेचे नाव धरीला पंढरीचा चोर। 2, प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री संत जनाबाई। 3, कवितेचा रचना प्रकार, प्रस्तुत कवितेत छोटा अभंग हा प्राचीन लोकछंद वापरला आहे। 4, कवितेचा काव्यसंग्रह सकल संत गाथा खंड पहिला जनाबाईंचे अभंग। 5, कवितेचा विषय विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी म्हणून त्याला मनाच्या बंदीखान्यात कोंडून ठेवणे। 6वा पॉइंट, कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव। चल विठ्ठलाच्या हृदयवासी राहावा हा भक्तिभाव। 7वा पॉइंट, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये। पहिल्या चरणात 7 ते 8 अक्षरे आणि दुसऱ्या चरणात 9-10 अक्षरे असणारा, दोन्ही चरणात यमक असलेला हा छोटा अभंगाचा लोकछंद प्रकार संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे। या अभंगातील हृदयाच्या बंदीखान्याचे रूप अत्यंत भारदारपणे वठवले आहे। चोर, कैदखाना, मारा देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभत आले आहे। शिवाय 100 शब्दाचा मारा केला यातील गहन तत्वज्ञान सहजपणे मांडले आहे। श्री विठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयता साकार केले आहेत। चल हा पॉइंट खूप मोठा होता। चला तर मग बघूया 8वा। कवितेची मध्यवर्ती कल्पना, श्री विठ्ठलाचा कायम सहवास मिळावा व त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा म्हणून श्री विठ्ठल चोर समजून हृदयाच्या बंदीखान्यात बंदिस्त करणे व त्याच्याशी लटके भांडण करणे हा आहे 8वा पॉइंट। 9वा पॉइंट, कवितेतून व्यक्त होणारा विचार आहे। चोर शिपाई या रूपकांतून श्री विठ्ठलाचा निरंतर सहवास हे त्याचे उत्तर आहे। 10वा पॉइंट, कवितेतील आवडलेली ओळ। 100 शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलतरी आला। 11वा, कवितेतील आवडण्याची व न आवडण्याची कारणे। श्री विठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कैद करणे ही संत जनाबाईंची श्री विठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती अतिशय उत्कटपणे साधली आहे। प्राण गेला तरीत मी तुला सोडणार नाही या निवेदनातून विठ्ठल कायम मनात वसावा ही आंतरिक ओढ सहजपणे व सार्थपणे या अभंगात व्यक्त झाली आहे। त्यामुळे संत जनाबाईंचा हा अभंग मला फार आवडला। हा आहे 11वा पॉइंट। 12वा पॉइंट, कवितेतून मिळणारा संदेश। भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून प्रत्ययाला येते। परमेश्वर व भक्त यांचा संबंध अतूट असावा, केवळ नामस्मरण व जवळीक असावी या भावनेचा परमोच्च बिंदू गाठला आहे। चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला या अनेक व्हिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी घंटीला दाबून व्हिडिओला लाईक करा व असेच काही व्हिडिओ असेल तर कमेंटमध्ये जरूर टाका। चला तर मग गुड बाय।